नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. राजस्थानातील घटनेचा पलूसमध्ये तीव्र निषेध. देशात किंवा कोणत्याही राज्यात मुलींवर होणारा अत्याचार हा केवळ एका मुलीवरचा अन्याय नसून संपूर्ण समाज, कायदा आणि मानवतेचा अपमान आहे. अशा घटना रोखण्यासाठी समाजाने मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असं मत युवा व्याख्याते संदीप कुर्चीकर यांनी व्यक्त केले. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे एका अल्पवयीन तरुणीवर 32 नराधमांनी केलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ पलूस शहरात सर्वपक्षीय कार्यकर्ते, महिला व विद्यार्थ्यांचा विराट मूकमोर्चा काढण्यात आला. कुंडलवेशीपासून सुरू झालेली ही मूक रॅली मुख्य बाजारपेठेतून शिवतीर्थ येथे पोहोचली. त्यानंतर या रॅलीचे निषेध सभेत रूपांतर झालं. यावेळी कुर्चीकर बोलत होते. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस, शिवसेना या पक्षांचा विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पलूस नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दिगंबर पाटील म्हणाले, निष्पाप तरुणीवर अत्याचार करून तिचे आयुष्य संपवणाऱ्या नराधमांवर प्रशासनाने कठोरातील कठोर कारवाई करावी. राष्ट्रवादीचे नेते प्रदीप कदम यांनी महिला सबलीकरण आणि 50% आरक्षणाच्या घोषणा होत असताना अत्याचाराच्या घटना वाढणे चिंताजनक असल्याचं सांगितलं. यावर कडक कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेचं असून शिक्षक, पालक व समाजाने मुलींमध्ये आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची भावना निर्माण करावी, असं ते म्हणाले. भाजपाचे नेते उद्योजक सर्जेराव नलवडे यांनी वाढत्या गुन्ह्यांमागे सोशल मीडियाचा अतिवापर कारणीभूत असल्याचं सांगत मुलामुलींनी यापासून लांब राहण्याचं आवाहन केलं. सभेत नगरसेवक धनाजी कुंभार, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल, माजी नगरसेवक दिलीप जाधव, मुख्याध्यापक आनंदराव सावंत, डॉक्टर मीनाक्षी सावंत आणि अनेक विद्यार्थ्यांनी विचार मांडले. सभेनंतर तहसीलदार दीप्ती रिठे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी उपनगराध्यक्ष रोहित दळवी, कपिल गायकवाड, सागर सुतार, रावसाहेब गोंदिल, डॉक्टर अजित राडे, डॉक्टर प्रशांत देशमुख, संजय शिंदे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. नगरसेवक दिगंबर पाटील संयोजन केलं तर दाजी मिसाळ यांनी सूत्रसंचालन केलं.